हॅलो एव्हरीवन, जय हिंद. आपण सुरुवात करतोय बघा. वन वर्ड सबस्टिट्यूशन सुरू आहेत. लास्ट लेक्चर सर्वांनी केलं असेल. जर कोणी डायरेक्टली हे लेक्चर जर ओपन केलं असेल आणि तुम्ही जर लेक्चर पाहायला सुरुवात केली असेल तर अतिशय नम्रपणे विनंती आहे की टॉपिक सोडायचा नाही. टॉपिकच्या पहिल्या लेक्चर पासून सिक्वेन्सने पुढे लेक्चर्स करत यायचं. ओके, चला आपण लेक्चरला सुरुवात करूयात. नेहमीप्रमाणे साधारणतः जस्ट मी तुम्हाला एक माहिती देत असतो त्याप्रमाणे माझ्याविषयीची माहिती, शरद खेडकर, UPSC CDS वगैरे हे अटेम्प्ट केलेलं सगळं, ही जी माहिती मी नेहमीप्रमाणे देत असतो ती. आणि त्यानंतर आता आपण प्रश्नाला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1 बघा. आजचा क्वेश्चन नंबर 1 PSI 2012 ला विचारला गेला प्रश्न. प्रश्न कसा असतो काय हे सुरुवातीच्या एका लेक्चर मध्ये एकदम डिटेल मध्ये आपण पाहिले. त्यानंतर आता फक्त विचारलंय काय, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स. ओके, सबस्टिट्यूशन्स. डॅश डॅश इज अ सायंटिफिक स्टडी ऑफ सन, मून, स्टार्स, प्लॅनेट्स एटसेट्रा. 4 ऑप्शन्स दिले. त्यांनी विचारलं की सायंटिफिक स्टडी ऑफ द सन, मून, स्टार्स अँड प्लॅनेट्स, या सगळ्यांचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्याला काय म्हणायचं. ते शास्त्र कोणते आहे बघा. आपल्याकडे ऑप्शन्स आहेत जिओग्राफी, जिओलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोलॉजी. जिओग्राफी काय माहिती तुम्हाला? भूगोल. भूगोल म्हणजे काय, याला इंग्लिश मध्ये जर म्हटलं तर आपण जेव्हा सर्च करू तेव्हा असं भेटतं जिओग्राफी काय आहे किंवा याचं डेफिनेशन. ज्यांचं जिओग्राफी स्पेशल आहे ग्रॅज्युएशनला ते काय करू शकते, एकदम व्यवस्थित सांगू शकतील. तरी सुद्धा आपण समजून घेऊ. जिओग्राफी, द स्टडी ऑफ EARTH अर्थ, अर्थ, EARTH, यस अर्थ. थांबा, लिहिलंय काय हे तर कळायला पाहिजे. EARTH अर्थ apostrophe यस. द स्टडी ऑफ अर्थ क्रस्ट, CRUST. पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे त्याचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे किंवा त्याचा अभ्यास जे करतं त्याला जिओग्राफी असं म्हणतात. ओके, जिओलॉजी काय आहे? द स्टडी ऑफ EARTH apostrophe yes अर्थ इनर पार्ट. पृथ्वीचा आतील जो भाग आहे त्याचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे किंवा सायन्स आहे त्याला काय म्हणतो आपण? जिओलॉजी. म्हणजेच काय? भूगर्भशास्त्र. भूगर्भशास्त्र, बरोबर का? यस. आता आहे ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोलॉजी. ग्रह तारे आणि त्यांचा अभ्यास. याला ग्रह तारे असतील म्हणजे सन, मून, इतर स्टार्स, प्लॅनेट्स यांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे त्याला ॲस्ट्रॉनॉमी असं म्हणतात. ओके, ॲस्ट्रॉनॉमी. आणि दुसरं आहे ॲस्ट्रोलॉजी. आता या दोघांमध्ये काय फरक आहे? जे वेगवेगळे ग्रह तारे आहेत त्यांचा अभ्यास मानवी जीवनावर कसा होतो किंवा एखाद्याच्या आयुष्यावर कसा होतो त्याला ॲस्ट्रोलॉजी असं म्हणतात. ओके, म्हणजे ॲस्ट्रोलॉजी आहे ही आहे ज्योतिषशास्त्र. ज्योतिषशास्त्र म्हणतो आपण ॲस्ट्रोलॉजीला. आणि ॲस्ट्रोनॉमी ग्रह ताऱ्यांचा अभ्यास. ओके, आले का लक्षात? चला, या चारही जे काही ऑप्शन्स आहेत त्यांची मिनिंग समजलेत का? जिओग्राफी, जिओलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, ॲस्ट्रोलॉजी. भूगोल, भूगर्भशास्त्र, ॲस्ट्रोलॉजी, ज्योतिषशास्त्र. याचं राहिलं खगोलशास्त्र म्हणतो आपण, खगोलशास्त्र. या दोन मध्ये फरक हाच आहे. ॲस्ट्रॉनॉमी मध्ये फक्त ग्रह ताऱ्यांचा अभ्यास केला जातो, त्याच्या मुवमेंटचा वगैरे अभ्यास केला जातो किंवा त्याच्यामध्ये ते तयार कशा होतात, डिस्ट्रॉय कशा होतात या संबंधाने. खगोलशास्त्र. दुसरा आहे ॲस्ट्रोलॉजी. ग्रह ताऱ्यांच्या हालचालीमुळे मानवी जीवनावर काय परिणाम होतो त्याला खगोलशास्त्र असं म्हणतात. चारही ऑप्शन समजले? द सायंटिफिक स्टडी ऑफ सन, मून अँड स्टार्स, प्लॅनेट्स इटसेट्रा एवढंच विचारले. म्हणजे फक्त त्यांचं सायंटिफिक स्टडी विचारलंय, ते आहे ॲस्ट्रॉनॉमी. मानवी जीवनावरती किंवा एखाद्याच्या जीवनावरती परिणाम काय होईल त्याला ॲस्ट्रोलॉजी असं. ओके, चलो. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग. डिरेक्टरी. डिरेक्टरी म्हणजे काय असतं असं विचारलं त्यांनी. आता हा एक शब्द आहे. डिरेक्टरीचा असा शब्द असतो एखादी छोटीशी डायरी वगैरे ज्याच्यामध्ये काही लोकांचे नावं लिहिलेले असतात, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स लिहिलेले असतात, त्यांचा पत्ता लिहिलेला असतो म्हणजे ऍड्रेस. अशी एक यादी असते किंवा ते एक नोटबुक असतं. ओके, त्याला डिरेक्टरी असं म्हणतात. बघा, ऑफिसर नाही,
टेलिफोन नाही, ऑफिस डिरेक्टर नाही. अ बुक गिव्हिंग इन्फॉर्मेशन, काहीतरी माहिती देणारं जे बुक असतं त्याला आपण म्हणतो डिरेक्टरी. शब्द लक्षात राहू द्या, DIRECTORY. मग मी तुम्हाला एक शब्द देतो, DIRECTORY, डिरेक्टर, DIRECTOR. ओके, डिरेक्टर इथपर्यंतच घ्या. मग डिरेक्टर म्हणजे कोण असतो? बरं, मूव्हीच्या संदर्भाने आपण जर विचार केला डिरेक्टर, तर ते या डिरेक्टरचा अर्थ काय होतो? एक मूव्हीचा एक डिरेक्टर असतो ना, तो. मग चला, सोपा शब्द आहे, परंतु मिनिंग मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तुम्हाला होमवर्कसाठी वेगळा शब्द देतो. डिरेक्टर म्हणजे काय असतं बघा, एखाद्या मूव्हीचा वगैरे दिग्दर्शक असतो. दिग्दर्शक कशा प्रकारे काय शूट करायचं वगैरे सांगणार असतो तो दिग्दर्शक. दिग्दर्शक एक द राहिला, दिग्दर्शक. आणि दुसरा एक डिरेक्टर या शब्दाचा अर्थ असतो संचालक. ओके, सो अँड सो इज डिरेक्टर ऑफ आर कंपनी, म्हणजे आमच्या कंपनीचा तो काय आहे? डिरेक्टर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गिव्ह द करेक्ट वर्ड फॉर अ स्पेशलिस्ट इन डिसीजेस अँड डिफेक्ट्स ऑफ द आय. आय म्हणजे काय? डोळा. आय शब्द आलाय, यापासून एक तुम्हाला इडियम म्हणा किंवा म्हण एक तयार होते बघा, म्हण. बघा, लिहून घ्या, याच्यावरती एसे पण लिहिता येऊ शकतो. अँड आय फॉर अन आय will make the whole world blind. राज्यसेवा मुख्याला जे आहेत त्यांनी याच्यावरती एक एसे लिहायला पाहिजे, साधारणतः 300 शब्दांमध्ये वगैरे. अन आय फॉर अन आय विल मेक द होल वर्ल्ड ब्लाइंड. मी तुमचा एक डोळा काढला, तुम्ही माझे काय करणार? माझा एक डोळा काढणार. मग मी आणखी एक डोळा काढणार, तुम्ही माझा राहिलेला डोळा काढणार. म्हणजे काय? आय फॉर अन आय विल मेक द होल वर्ल्ड ब्लाइंड. गांधीजी असं म्हणाले की एकाने एखादी चूक जर केली किंवा अपराध जर केला, दुसऱ्याने त्याच प्रकारचा अपराध जर केला तर काय होऊ शकतं? अशाने भांडण निर्माण होऊ शकतो, मोठा वाद निर्माण होऊ शकतो. तो वाद संपणार नाही, तो वाढत जाईल, असा त्याचा अर्थ आहे. अँड आय फॉर अन आय विल मेक द होल वर्ल्ड ब्लाइंड. फक्त लक्षात असावं म्हणून हे स्टेटमेंट आहे, याच्यावरती एसे लिहिला जाऊ शकतो किंवा लिहायला पाहिजे. आणि तुमच्या लक्षात यायला पाहिजे की जर बदला घ्यायची जर भावना असेल तर त्यातून काय होऊ शकतं? सगळं जग काय होऊ शकतं? अंध होऊ शकतं. ओके, किंवा सगळ्या जगाचा नाश होऊ शकतो थोडक्यात. आता बघा, मग त्यांनी विचारलं की डोळा किंवा डोळ्यासंबंधीचे जे आजार आहेत यांचा स्पेशलिस्ट जो असतो त्याला काय म्हणतात? मग त्यांचा जो स्पेशलिस्ट असतो त्याला म्हणतात ऑक्युलिस्ट. OCULIST, ऑक्युलिस्ट. ऑक्युलिस्ट म्हणजे डोळ्यांचे जे आजार वगैरे आहेत त्यांचा अभ्यास किंवा त्याचा स्पेशलिस्ट जो असतो तो. आता ऑप्टिशियन कोण असतो? जो चष्मे बनवतो, चष्मे बनवणारा. ओके, चष्मे बनवणारा. मग ऑप्टिक्स काय आहे? ऑप्टिक्स ही एक फिजिक्सची ब्रांच आहे ज्याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? द काय म्हणता येईल, जनरेशन ऑर प्रोपगेशन ऑफ रेज वगैरे, त्याला ऑप्टिक्स असं म्हणतात. ओके, किंवा लाईट्स. लाईट्स म्हणजे द जनरेशन अँड प्रोपगेशन ऑफ लाईट्स, त्याला ऑप्टिक्स ही एक ब्रांच आहे फिजिक्स, ती आहे. त्यानंतर ऑस्टलर एक शब्द आहे, OSTLER. मग ऑस्टलर म्हणजे काय? अ पर्सन एम्प्लॉइड इन अन हॉस्टेलरी. आता हे आपण पाहिले, तुम्हाला आठवतंय का? हॉस्टेलर शब्दाचा अर्थ होतो की एखादा हॉस्पिटल, सॉरी नॉट हॉस्पिटल, एखादं हॉटेल वगैरे असेल तर त्या ठिकाणी जे घोडे वगैरे येतात, खरं तर जुन्या काळातल्या गोष्ट आहे, त्या घोड्यांना खरारा करणार त्याला आपण ऑस्टलर असा शब्द वापरलेला आहे. बरोबर का? OSTLER. बरोबर. त्या ठिकाणी येणाऱ्या घोड्यांची देखभाल करणारा, घोड्यांना खरारा करणारा जो व्यक्ती असतो त्याला ऑस्टलर असा शब्द आहे. मग त्यांनी विचारलं होतं स्पेशलिस्ट इन डिसीजेस अँड डिफेक्ट्स ऑफ द आय. डोळ्यांचे आजार आणि डोळ्यांमध्ये काही जर डिफेक्ट्स असतील तर त्यांचा स्पेशलिस्ट जो असतो त्याला काय म्हणतात? ऑक्युलिस्ट. चारही शब्दांचे अर्थ सांगितले. ऑप्टिक्स ही फिजिक्स मधील एक ब्रांच आहे. इनकेपेबल ऑफ बिंग हर्ड, जे ऐकायला येत नाही असं, त्याला काय म्हणतात? इनऑडिबल. शब्द पाहिलेला आहे. इनऑडिबल म्हणजे विच कॅन नॉट बी हर्ड. विच कॅन नॉट be heard, HEARD, which cannot be heard or unable to be heard.
त्याला इनऑडिबल म्हणतात. इनहिअरेबल त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केला पण ते होत नाही. इनव्हिजिबल, अनेबल टू सी ऑर विच कॅन नॉट बी सीन म्हणजे अदृश्य. इनव्हिजिबल विच कॅन नॉट बी सीन जे पाहिलं जाऊ शकत नाही असं. इनएक्सप्लिकेबल विच कॅन नॉट बी एक्सप्लेन, EXPLAINED जे स्पष्ट केलं जाऊ शकत नाही, एक्सप्लेन केलं जाऊ शकत नाही त्याला इनएक्सप्लिकेबल असा शब्द आहे. चारही शब्दांचे अर्थ सांगितले. इनकेपेबल ऑफ बिंग हर्ड जे ऐकायला येत नाही त्याला म्हणतात इनऑडिबल. ऑडिबल या शब्दाचं अँटोनिम आहे इनऑडिबल. ओके, इथं लिहितो वाटलं असं जेव्हा लिहिल ना मी बऱ्याचदा अशा प्रकारे, तेव्हा एक तर तो चुकीचा आहे असा त्याचा अर्थ होईल. परंतु मी बऱ्याचदा एखाद्या शब्दाच्या पुढे जर असं करून लिहिलं असं तर त्याचा अर्थ सिनोनिम घ्यायचा. ओके, इथे जर काही शब्द लिहिला तर सिनोनिम. या शब्दाच्या मी इथं पुढे जर असं लिहिलं ऑडिबल, AUDIBLE ऑडिबल, याचा अर्थ आहे इनऑडिबल. या शब्दाचा तो काय झाला, अँटोनिम झाला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आन्सर काय असणार आहे, इनऑडिबल. मोनॅस्ट्री. मोनॅस्ट्री म्हणजे काय हा शब्द अगोदर सुद्धा आपण पाहिला, ज्या ठिकाणी मॉन्क्स राहतात. बघा बरं, द प्लेस फॉर लगेज ऍट अ रेल्वे स्टेशन. नो. द प्लेस फॉर मॉन्क्स. यस, द प्लेस फॉर मॉन्क्स यालाच काय म्हणतो आपण, मोनॅस्ट्री. द प्लेस वेअर आर्टिस्ट वर्क. आर्टिस्ट म्हणजे कलाकार लोक, म्हणजे कलाकार जे असतात ना आर्टिस्ट, म्हणजे आर्टिस्ट लोक जिथं जिथं काय करतात, काम करतात. प्लेस वेअर आर्टिस्ट वर्क याला काय म्हणतो आपण, स्टुडिओ. त्यांचा काय असतो, एखादा स्टुडिओ असतो. जसा की मी इथं रेकॉर्डिंग करतोय, मग माझं रेकॉर्डिंग सुरू असतात, लेक्चरचं रेकॉर्डिंग सुरू असताना ज्या ठिकाणी रेकॉर्डिंग चालतं याला स्टुडिओ असं म्हणतात. मग तुम्ही म्हणाल मी काय आर्टिस्ट आहे का, त्याच्या रंगभूमीवर सगळेच जण आर्टिस्ट आहेत. बरोबर. चला, द प्लेस वेअर आर्टिस्ट वर्क त्याला स्टुडिओ असं म्हणतात. द प्लेस फॉर मॉन्क्स म्हणजे मॉन्क्स ज्या ठिकाणी राहतात त्याला मोनॅस्ट्री असा शब्द आहे. आन्सर आपलं हेच असेल. राहिले का आणखी दोन ठिकाण. अ प्लेस वेअर यंग प्लांट्स आर ग्रोन. छोटे छोटे झाड ज्या ठिकाणी काय केले जातात, उगवले जातात आणि त्यांना वाढवलं जातं, छोटे छोटे झाड, त्याला आपण नर्सरी असं म्हणतो. NURSERY. आपण तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचशा ठिकाणी नर्सरी असतात, नर्सरी मधून झाडं आणतो आपण, रोपटे आणतो. बरोबर का. मग अ प्लेस वेअर यंग प्लांट्स आर ग्रोन त्याला काय म्हणतो आपण, नर्सरी. मग आणखी एक शब्द आहे, द प्लेस फॉर लगेज ऍट अ रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशन वरती अशी एखादी रूम असते किंवा स्पेस असतं, प्लेस असतं, ज्या ठिकाणी लगेज म्हणजे सामान, लगेज स्पेलिंग बघा, LUGGE लगेज म्हणजे सामान, आपल्या बरोबर असणारं सामान. ही जे सामान ठेवण्याची जी जागा असते त्याला शब्द आहे CLOAK रूम, ROOM. क्लॉक रूम, CLOAK स्पेलिंग मात्र लक्षात असू द्या, CLOAK क्लॉक रूम असं त्याला म्हणतात. ओके, चारही शब्द एक्सप्लेन केले. फर्स्ट इज क्लॉक रूम, सेकंड इज मोनॅस्ट्री, थर्ड इज स्टुडिओ अँड फोर्थ इज नर्सरी. NURSERY नर्सरी. नेक्स्ट क्वेश्चन. वन हू कॅन स्पीक 2 लँग्वेजेस. 2 म्हणजे 2. याच्यासाठी बऱ्याचदा शब्द वापरला जातो बाय. बघा बरं, मग मी तुम्हाला चारही एक्सप्लेन करतो. बघा, बाय एनियल. बाय एनियल म्हणजे WHICH विच. आता बघा बरं का, लक्षात घ्या, बाय एनियल दोन शब्द आहेत आपल्याकडे. बाय ANNUAL हा एक शब्द आहे, स्पेलिंग मात्र वेगळा आहे. मी तुम्हाला बाय एनियल सांगतोय. मी जेव्हा पेनने मार्क वगैरे करतोय तिकडे लक्ष असू देत. चला, लक्ष असू द्या. ओके, लक्ष देत चला. दोन शब्द, दोन वाक्य एकत्र व्हायला लागले होते. बाय एनियल विच इज पब्लिश्ड every 2 year. Which is published in every 2 year. ओके, प्रत्येक 2 वर्षांनी जे पब्लिश होतं त्याला म्हणतात बाय एनियल. किंवा which happens
HAPPENS, which happens EVERY, every 2 year, सॉरी YEAR. ओके, 2 वर्षानंतर जी घडणारी गोष्ट असते त्याला बाय एनियल असं म्हणतात. मग मराठीमध्ये त्यासाठी शब्द आहे द्विवार्षिक. एकतर हा शब्द द्विवार्षिक असाही लिहिला जातो किंवा हा शब्द द्वैवार्षिक मराठीमध्ये असाही लिहिला जातो. ओके, द्वैवार्षिक किंवा द्विवार्षिक. आता त्याला म्हणतात बाय एनियल, म्हणजे 2 वर्षानंतर. आणि वर्षातून जे दोनदा पब्लिश होतं किंवा एखादी वर्षातून दोनदा घटना घडते त्याला काय म्हणतो आपण, बाय अॅन्युअल. वर्षातून दोनदा. ओके, बाय अॅन्युअल, बाय एनियल. शब्द कळालाय. आता बायलिंग्युअल, जो 2 भाषा बोलतो त्याला बायलिंग्युअल म्हणतात, द्विभाषिक. द्विभाषिक. लिंग्विस्ट, द वन हु स्टडीज लिंग्विस्टिक्स, त्याला म्हणतात लिंग्विस्ट. जो भाषाशास्त्राचा अभ्यास करतो तो लिंग्विस्ट. LINGUIST, द वन हु स्टडीज LINGUISTICS, लिंग्विस्टिक्स. ओके, भाषाशास्त्राचा अभ्यास करणारा. आता आहे सेंटेनियल. सेंटेनियल म्हणजे काय, जे ज्या ठिकाणी आपण 100th अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करतात तर सेंटेनियल असा शब्द आहे. ओके, 100th अॅनिव्हर्सरी, 100 बरोबर, म्हणजे 100रावे काय म्हणता येईल त्याला, किंवा 100 ANNIPERSARY. हे तुम्ही डिटेल मध्ये लिहून घ्या. 100 मी शॉर्ट मध्ये लिहिलंय, तुम्ही स्पेलिंग लिहून घ्या. 100th अॅनिव्हर्सरी, त्याला सेंटेनियल असा शब्द आहे. स्पेलिंग मात्र लक्षात ठेवायचे, CENTENNIAL, सेंटेनियल. मग त्यांनी विचारलं होतं वन हू कॅन स्पीक 2 लँग्वेजेस म्हणजे काय, बायलिंग्युअल. ओके, हे असं लिहिता आलं पाहिजे. असं म्हणजे मला येते म्हणून नाही, मात्र तुमचाही अभ्यास या लेवलचा व्हायला पाहिजे, सांगण्याचा हेतू एवढाच. पुढे बघा, मॅन हू स्पेंड्स टू मच इज नॉट अ सेन्सिबल पर्सन. वाक्य तसं बरोबर. जो प्रचंड खर्च करतो तो सेन्सिबल माणूस नाहीये, त्याला सेव्हिंग कळायला पाहिजे. लक्षात घ्या, आपल्या सुद्धा आयुष्यात आपल्याला काय सेव्ह करायचं, किती सेव्ह करायचं हे सुद्धा कळायला पाहिजे. पुढे बघा, याला काय म्हणतात, द मॅन हू स्पेंड्स टू मच. यासाठी आपल्याकडे एक शब्द आहे स्पेंडथ्रिफ्ट. ओके, स्पेंडथ्रिफ्ट, जो जास्त स्पेंड करतो. मग यासाठी म्हणजे उधळपट्टी करतो पैशाची वगैरे. यासाठी आपल्याकडे आणखी एक शब्द आहे. कोणता आहे शब्द तो, EXTRA, एक्स्ट्रा वॅगंट. VAGNT, एक्स्ट्रा वॅगंट. ओके, जो जास्त पैसे वगैरे उधळतो किंवा उधळपट्टी करतो पैशांची. मग त्या अर्थाने जर पाहिलं, द मॅन, अ मॅन हू स्पेंड्स टू मच, त्याला स्पेंडर, खर्च करणारा वगैरे असं वाटू शकतं, परंतु ते होत नाही. वेस्टर म्हणजे काय, वेस्ट करणारा वगैरे. तसं वेस्टर या अर्थाचा वेस्ट करणारा एवढाच आहे. म्हणून अ मॅन हू स्पेंड्स टू मच याच्यासाठी एक्झॅक्ट जर म्हटलं तर अ स्पेंडथ्रिफ्ट असा अर्थ होईल. ओके, वेस्टर होणार नाही या ठिकाणी. अँड अनइकॉनॉमिकल मॅन, यापैकी इकॉनॉमिकल हा जो शब्द आहे ना, याचा अर्थ आहे कमी खर्च करणारा. काय म्हणतो आपण त्याला, चिंगूस. एकदम चिकट माणूस, त्याला पैसाच सुटत नाही, चिंगूस आहे. बरोबर. मग त्यालाच इंग्लिश मध्ये आणखी काय शब्द आहेत, स्टिंजी, STINGY, स्टिंजी. ECO, इकॉनॉमिकल. स्टिंजी, इकॉनॉमिकल. क्लोज फिस्टेड, CLOSEFISTED, क्लोज फिस्टेड हे शब्द आहेत. जो कमी खर्च करतो, चिंगूस, चिकट अशा अर्थ. ओके, त्यांनी विचारले द वन हू स्पेंड्स टू मच, त्याला स्पेंडथ्रिफ्ट असा शब्द आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
बिलीफ इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड इतक्या वेळेस पाहिलंय, परंतु शब्द इथे वेगळा आला. बिलीफ इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड, त्याला आपल्याकडे शब्द आहे THEIST, थेस्ट. बरोबर का? मग इथे तर थेस्ट दिसतच नाहीये. थेस्ट म्हणजे काय? आस्तिक. मग इथं वेगळा शब्द आहे. बिलीफ इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड याच्यासाठी शब्द आहे डेइझम, DEISM. डेइझम म्हणजे सुद्धा काय? देवाच्या अस्तित्वावर असणारा विश्वास. याचा अँटोनिम होतो अथेइझम, नास्तिकवाद, नास्तिकता. ओके, देवाच्या अस्तित्वावर विश्वास नसणारा. पुढे शब्द आहे मग फॅनेटिसिझम. फॅनेटिक आपण पाहिलंय का? ज्याचे रिलीजियस व्ह्यूज एक असतात फार एक्स्ट्रीम असतात आणि त्यातून व्हायलेन्स वगैरे निर्माण होऊ शकतो, अशा प्रकारे. मग तशा प्रकारची जी जी विचारधारा आहे त्याच्यासाठी आपल्याकडे असणारा शब्द कोणता आहे? मग फॅनेटिसिझम. म्हणजे धर्मावरती प्रचंड विश्वास किंवा मग एकदम फाजील विश्वास धर्मावरती, त्याला काय म्हणायचं? फॅनेटिसिझम. एक्स्ट्रीम, EXTREM, एक्स्ट्रीम ओपिनियन्स अबाउट रिलीजन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ऑप्शन इथं सेमच झालेला आहे. ज्या ठिकाणी प्रश्न भेटला त्या ठिकाणी असंच दिसलं मला. काय फरक नाही पडत, आपण तीनही शब्द काय केले? समजून घेतलेले आहे. वन हू इट्स ह्युमन फ्लेश इज कॉल्ड. ह्युमन फ्लेश खाणारा काय? कॅनिबल. हे शब्द पाहिलेले आहेत आपण. आता फक्त आपण थोडंसं वेगाने आणि शब्द समजून घेत पुढे जाऊया. पुन्हा पुन्हा तेच बोलण्याची आवश्यकता नाही. ह्युमन फ्लेश खाणार, मानवाचं मांस खाणारा किंवा मांस खाणारा, त्याला कॅनिबल शब्द आहे. स्पेलिंग मात्र बघा, CANNIBAL आहे. AL BLE असं नाही. ओके, CANNIBAL, कॅनिबल. आता बघा, आणखी एक शब्द आहे नोमॅडिक. नोमॅडिक म्हणजे काय? भटका, भटका. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकंती करणारा. ओके, भटका. नोमॅडिक, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारा वगैरे, त्याला भटकंती करणारा, भटका असं म्हणता येईल. दुसरं आहे सॅवेज. मग सॅवेज म्हणजे काय? एकदम CRUEL, क्रुएल. किंवा आणखी एक शब्द आपल्याला त्यासाठी वापरता येईल. आपण क्रुएल तर घेतलाय, म्हणजे फारच क्लिअर वाला, क्रुएल वाला. किंवा VIOLENT, व्हायलेंट, अशा अर्थाने हा सॅवेज या शब्दाचा काय आहे? अर्थ आहे. नॉन व्हेजिटेरियन काय? जो मांस खातो असा. जो व्हेजिटेरियन नाही तर तो नॉन व्हेजिटेरियन झाला. बरोबर. वन हू इट्स ह्युमन फ्लेश इज कॉल्ड कॅनिबल. कॅनिबल शब्द आहे तो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द ओरिजिनल इनहॅबिटंट्स ऑफ द प्लेस. समजा हे एक ठिकाण आहे, या ठिकाणी राहणारे जे मूळचे लोक आहेत त्यांच्यासाठी जो शब्द आहे, मूळचे लोक, त्या ठिकाणचे राहणारे मूळचे लोक, त्याच्यासाठी कोणता शब्द आहे? तर तो शब्द आहे अबोरिजिन्स. बघा, असं वाटू शकतं की ओरिजिनल, परंतु ओरिजिनल शब्द नाहीये त्यासाठी. याला एक फसवण्यासाठी असे ऑप्शन्स दिले जातात. ओके, इनहॅबिटंट्स म्हणजे काय? रहिवासी. मग एखाद्या ठिकाणी, एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी राहणारी जी ट्राईब असते किंवा त्या ठिकाणी राहण्याचे जे मूळचे लोक आहेत त्यांना काय म्हणतात? अबोरिजिन्स. ABORIGINES, अबोरिजिन. स्लेव म्हणजे काय? गुलाम. गुलाम. मैं जोरू का गुलाम बन के रहूंगा. तुम्ही गाणं ऐकले तर त्यातला हा गुलाम, स्लेव. मग त्याला त्या गाण्यातून सांगायचं असतं की मी स्लेव होणार, मैं जोरू का गुलाम बन के रहूंगा. ठीक आहे, त्याचा विचार आहे तो, आपल्याला काय करायचं? मास्टर. मग जोरू ही त्या ठिकाणी काय झाली? मास्टर. मास्टर म्हणजे जो गुलाम असतो त्या गुलामाचा मालक. बरोबर का? मग याचा अँटोनिम काय होईल? जो मालक असतो, गुलाम, गुलामाचा जो मालक असतो, हा एकमेकांचे अँटोनिम झाले. मग स्लेव, स्लेवचा मालक, त्याला मास्टर्स असं म्हणतात. पॉलिटिकल सायन्स मध्ये या कॉन्सेप्ट वगैरे आहेत. मग आता तुम्ही तेच जर गाणं घेतलं, मैं जोरू का गुलाम बन के रहूंगा, त्यातील गुलाम झाला हा आणि मास्टर मग कोण? त्या वाक्यातील, त्या ओळीतील जोरू जे आहे ना, ते काय झाली? मालक. मग द ओरिजिनल इनहॅबिटंट्स ऑफ द प्लेस, त्याला अबोरिजिन्स असं म्हणतात. आता बघा, गाणं येऊ किंवा काय येऊ, शब्द तर समजले ना, विषय संपला. ओके.
नेक्स्ट क्वेश्चन. द ऑब्जेक्ट दॅट कॅन नॉट बी सीन इज कॉल्ड. जे दिसत नाही त्याला काय म्हणायचं? इनव्हिजिबल. आपण हा शब्द बऱ्याच वेळा पाहिला. व्हॅल्युएबल म्हणजे काय? मौल्यवान. व्हॅल्युएबल दोन ठिकाणी आलेलं आहे बघा. इम्पॉर्टंट म्हणजे काय? महत्वाचा. चलो नेक्स्ट क्वेश्चन. अ पिरियड ऑफ 10 इयर्स, 10 वर्षांचा कालावधी जो असतो त्याला काय म्हणतो आपण? DECADE, डिकेड. इथेच देवा नंबर 1 ला. डिकेड म्हणजे दशक, 10 वर्षांचा कालावधी. डिके म्हणजे काय? ऱ्हास होणे. ऱ्हास होणे. तुझ्या बुद्धीचा ऱ्हास झालाय, तुझी बुद्धी डिके होत चालली, असं त्याचा अर्थ. जर अभ्यास नाही केला तर डिकेच होणार ना. 10th म्हणजे हे जर असतं ना 10th, 10वा 10वी, बरोबर. मी मॅरेथॉन मध्ये 10वा आलो. आय स्टूड 10th इन द फुल मॅरेथॉन. ओके. फुल मॅरेथॉन काय असतं? 41 किलोमीटर्स. याला फुल मॅरेथॉन म्हणतात. नॉट 41, 42 किलोमीटर्स. एकदा चेक करून घ्या रे, मीच विसरलो. ओके. 42 असेल का? 41 पॉईंट समथिंग असेल किंवा 42 असेल. 21 किलोमीटर्स याला म्हणतात हाफ मॅरेथॉन. ओके. 21 किलोमीटर्स इज हाफ मॅरेथॉन, 42 किलोमीटर्स इज फुल मॅरेथॉन. डिकेड, दशक. 3 काय असतं बघा? आपल्याकडे 13 ते 19, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 हे जे आहे ना, याला टीन एज म्हणतात. म्हणजे काय? शेवटी त्या नंबरच्या शेवटी TEEN येतो, म्हणून त्या दरम्यान जे आहे 13 ते 19 याला टीन एज असं म्हणतात. त्यातील 3 शब्द वापरले जाईल. डिकेड, दशक. सेंचुरी, शतक. विच, ओके चला फ्रेज घ्या डायरेक्ट. सिनेमा शो इन द आफ्टरनून. दुपार नंतर जो सिनेमा शो असतो त्याला आपल्याकडे शब्द आहे मॅटिनी शो. कुठे? हा, MATINE, मॅटिनी शो म्हणतात त्याला. बाकीच्या शब्दांना तसा काही अर्थ नाही. मॅटिनी शो, नून शो किंवा स्पेशल शो वगैरे नाही. आफ्टरनून प्ले जर म्हटलं तर नाटकाचा प्रयोग जो असतो ना दुपारी, त्याला आफ्टरनून प्ले असं म्हणता येईल. नाटकाचा प्रयोग असतो. ओके. मॅटिनी शो म्हणजे काय? अ सिनेमा शो इन द आफ्टरनून. द गार्डन वेअर ॲनिमल्स आर केप्ट फॉर शो इज कॉल्ड. असं एखादं ठिकाण ज्या ठिकाणी प्राणी ठेवलेले असतात शो साठी, दिखाव्यासाठी. पुण्यामध्ये जसं राजीव गांधी पार्क वगैरे आहे, त्याला आपण झू म्हणतो. ZOO. म्हणजे मराठीमध्ये याला प्राणी संग्रहालय म्हणतात. संग्रहालय. ओके. केज म्हणजे पिंजरा. म्युझियम म्हणजे फक्त काय? संग्रहालय. म्युझियमचं स्पेलिंग लक्षात घ्या. MUSEUM. संग्रहालय. फॉरेस्ट म्हणजे काय? वन. 4 शब्द कळाले. ज्या ठिकाणी प्राणी ठेवलेले असतात दिखाव्यासाठी किंवा शो साठी त्याला झू असं म्हणतात. झू, प्राणी संग्रहालय. ॲनिमल्स विच इट्स ग्रास अँड प्लांट्स. असे प्राणी जे ग्रास खातात आणि प्लांट्स खातात, म्हणजे वनस्पती खातात, त्याला काय म्हणतो आपण? हर्बिवोरस. मग मी लक्षात कसं ठेवायला सांगितलं होतं? हिरव्या पालेभाज्या, हिरवे, हर्बिवोरस, राईट. आणि जे हिरवे नाहीये ते काय? मग ते कार्निवोरस. याला याला काय म्हणतो आपण मग? कार्निवोरस म्हणजे काय? जे मांस खातात. ॲनिमल्स विच इट मीट. ओके. ॲनिमल्स विच इट मीट. ॲनिमल्स वापरला शब्द म्हणून मी इथे ईट घेतलाय. ओके. ॲनिमल्स विच इट मीट त्यांना कार्निवोर्स असं म्हणतात. कॅनिबल, ह्युमन फ्लेश खाणारे, FLESH, फ्लेश, मानवी मांस खाणारे कॅनिबल. आणि ओमनिवोरस यांना सगळं चालतं, यांना कुठेही नेऊन टाका ते खायला तयार असतात. ओके. त्याला ओमनिवोरस. ओमनी म्हणजे सर्व, वोरस म्हणजे खाणारे. लक्षात येत आहे का? सर्वचे सर्व शब्द व्यवस्थित सांगतोय, लक्ष द्यायलाच पाहिजे. वन हू थिंक्स ओनली ऑफ वन सेल्फ. स्वतः विषयीचा जास्त विचार करणारा याला इगोइस्ट म्हणतात. आणि स्वतः विषयी जास्त बोलणारा त्याला EGOTIST, इगोटिस्ट. म्हणजे काय? TALKS, टॉक्स. टी आणि टी दोन्ही मी सांगितलं होतं बघा. इगोटिस्ट, टॉक्स, इगोइस्ट, ज्यामध्ये हा टी आणि हा टी आपण कॅन्सल केला, राहिला हा एकच टी.
इगोटिस्ट फॉर टॉक्स, इगोइस्ट थिंक्स. आलं का लक्षात? स्वतःविषयी जास्त विचार करणारा याला म्हणतात थिंक्स, इगोइस्ट. आणि स्वतःविषयी जास्त बोलणारा इगोटिस्ट. एडिबल, एडिबल म्हणजे काय? विच कॅन बी इटन, EATEN. किंवा अशी एखादी गोष्ट जी खाण्यायोग्य आहे, खाण्यायोग्य, याला इंग्लिश मध्ये कसं म्हणता येईल? फिट टू बी इटन, EATEN. खाण्यायोग्य, जे खाण्यासाठी योग्य आहे त्याला एडिबल असं म्हणतात. मग एडिबल ऑइल शब्द ऐकला असेल तुम्ही, म्हणजे काय? खाण्यायोग्य तेल. एलिगंट, पाठीमागे काही दिवसांपूर्वी एक रील व्हायरल झालं होतं. सो एलिगंट, सॉरी, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. त्यातील एलिगंट शब्द, एलिगंट म्हणजे काय? आकर्षक किंवा दिसायला चांगला. ओके, आकर्षक, मोहक अशा अर्थाने तो शब्द आहे, किंवा दिसायला चांगला. आले का लक्षात? एलिगंट, ग्रेसफुल म्हणता येईल. ग्रेसफुल एक वेगळा शब्द जस्ट तुम्हाला माहित असा म्हणून. GRACEFUL, ग्रेसफुल, मोहक. मग आता तुम्ही जो शब्द वापरताना बऱ्याचदा, म्हणजे मी मुलांविषयी म्हणतोय, तुम्ही जो ब्युटिफुल हाचा शब्द बऱ्याच ठिकाणी वापरता, त्यापेक्षा मग हा शब्द वापरायचा, सो एलिगंट, सो ब्युटिफुल, युअर सो एलिगंट. ओके, सो एलिगंट शब्द आहे, मोहक, ग्रेसफुल. इकॉनॉमिस्ट, द वन हू स्टडीज इकॉनॉमिक्स, त्याला इकॉनॉमिस्ट असं म्हणतात. इथं काय आहे? थिंक्स ओनली ऑफ वन सेल्फ, इगोइस्ट. पुन्हा आलंय बघा, वन हू इट्स ऑल टाइप्स ऑफ फूड, त्याला ओमनिवोर असं म्हणतात. जो फक्त ग्रास आणि व्हेजिटेबल्स खातो त्याला हर्बिवोर असं म्हणतात, म्हणजे शाकाहारी. शाकाहारी, हर्बिवोर शाकाहारी किंवा व्हेजिटेरियन. पण शाकाहारी म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया, द वन हू इट्स ग्रास अँड प्लांट्स, त्याला हर्बिवोर असं म्हणतात. कार्निवोर, द वन हू इट्स मीट, मांस खाणारा. ऑलराऊंडर, हा काही करू शकतो, ऑलराऊंडर. सो ओमनिवर, सगळ्या गोष्टी खाणार. मग असं लगेच वन हू इट्स ऑल टाइप्स ऑफ फूड लगेच ऑलराऊंडर असं नाही करायचं. त्याच्यासाठी पर्टिक्युलर शब्द आहे, तो शब्द आहे ओमनिवर. नेक्स्ट आन्सर असेल ओमनिवर. पुढे बघा, शी वॉज कॉट बाय अ सडन पॅंग ऑफ कन्सायन्स. पॅंग ऑफ कन्सायन्स ही एक फ्रेज आहे. या पॅंग ऑफ कन्सायन्स या फ्रेजचा मिनिंग होतो understanding that makes you alert, no. A faculty of mind that decides right or wrong, no. A feeling of guilt about something you have done, this is the correct answer. आता काही फ्रेजेस आहेत, त्या फ्रेजचा अर्थ काय होतो हेच तुम्हाला सांगायचं फक्त. पॅंग ऑफ कन्सायन्स म्हणजे आपण आयुष्यामध्ये एखादी गोष्ट केली असते, त्याचं आपल्याला वाईट वाटतं. अ फिलिंग ऑफ गिल्ट, गिल्ट वाटत राहतं, एम्बॅरस होतं, म्हणजे लाज वाटते त्या गोष्टीची, आपल्याला लाज वाटते आपल्याला की आपण काय केलं. ओके, त्याला काय म्हणतो आपण? अ फिलिंग ऑफ गिल्ट अबाउट समथिंग यू हॅव डन. एखाद्या गोष्टीविषयी काय होणं? एम्बॅरेस होणं, जे आपण केली अगोदर, किंवा त्याचं गिल्ट वाटणं. नेक्स्ट क्वेश्चन, सॉरी, येस, नेक्स्ट क्वेश्चन बघा. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू मीन टू बी बेटर दॅन समबडी ऑर समथिंग. एखाद्या गोष्टीपेक्षा काय असणं? चांगलं असणं किंवा चांगलं ठरणं, त्याला आपण म्हणतो वरचढ ठरणं, बरोबर. म्हणजे वरचढ ठरण्यासाठी आपल्याकडे शब्द आहे आउटशाईन. म्हणजे एखादी व्यक्ती दुसऱ्यापेक्षा वरचढ दिसतीये कामामध्ये, दिसण्यामध्ये, तर त्याला आपण आउटशाईन असा शब्द वापरू. पुढचा शब्द आहे, मग शब्द समजून घ्या बाकीचे. आउटस्टँडिंग, आउटस्टँडिंग म्हणजे काय? असामान्य. एखादी व्यक्ती काय असते ते तुम्ही हे पाहिलं असेल ना, जे रियालिटी शोज आहेत त्याच्यामध्ये हिमेश रेशमिया वगैरे काय म्हणतात? आउटस्टँडिंग, माइंड ब्लोईंग, हे 2-3 शब्द तो वापरतो. तेथील हा आउटस्टँडिंग आहे. आउटरन म्हणजे एखाद्या बरोबर आपण धावत असताना आपण त्याच्या पुढे निघून जातो ना, त्याला आउटरन शब्द आहे. एखाद्याला मागे टाकण्याने आपण पुढे निघून जाणे, त्याला आउटरन असं म्हणतात. आउटस्टँडिंग असामान्य किंवा जनरल पेक्षा पुढचा, म्हणजे काय? थोडक्यात सामान्यापेक्षा पुढचा, असामान्य, आउटस्टँडिंग. आउटशाईन शब्दाचं मिनिंग मी तुम्हाला सांगितलंय. काय होणे?
दुसऱ्यापेक्षा वरचढ ठरणे किंवा भारी ठरणे. पुढचा शब्द आहे आउट नंबर. जर मी एखाद्या विचार तुला स्कोर किती आला, पूर्वच्या वेळेस बरेचसे लोक असं करतात बघा, स्कोर किती आला, तर ते असं म्हणणार की आला 47, सांगा 56. किती आला स्कोर? 56. या म्हणजे आता 2024च्या मुख्य परीक्षेमध्ये काय झालं, मुलांचे स्कोर वगैरे वाढलेले. सॉरी, पूर्व परीक्षा 2024च्या किती स्कोर आला? 72. किती आला? 75. मग हे जरी आला असला 62, 63, 10 ने वाढवून सांगा. आउट नंबर जास्त सांग. आलं लक्षात? आउट नंबर. 4 शब्द एक्सप्लेन केले. नेक्स्ट, वन हू लिव्स ऑन द अर्निंग्स ऑफ अदर्स इज कॉल्ड. जो दुसऱ्यांच्या कमाईवर जगतो, दुसऱ्यांच्या कमाईवर, दुसऱ्यांनी जे काही मिळवलंय त्याच्यावरती जो जगतो त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतो आपण पॅरासाइट. PARASITE, पॅरासाइट. मग बाकीचे शब्द बघा. पॅरालिटिक म्हणजे काय? पॅरालिटिक मीन्स रिलेटेड टू पॅरालिसिस. पॅरालिसिस हा एक आजार आहे. त्या आजारासंबंधी जे काही गोष्टी आहेत त्याला पॅरालिटिक असं म्हणतात. आपला आन्सर असणार आहे पॅरासाइट म्हणजे परजीवी, दुसऱ्यांच्या इन्कम वरती जगणारा. पॅराडाईज म्हणजे काय? स्वर्ग. म्हणजे अशी जागा ज्या ठिकाणी दुःख नाहीये, एकदम चांगली जागा आहे. हिंदी मधील फार एक सुंदरसं गाणं आहे बघा. आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले, जहां गम भी ना हो आंसू भी ना हो, बस प्यार ही प्यार पले. आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले. म्हणजे काय? चल मी तुला अशा ठिकाणी घेऊन जातो जिथं दुःख नसेल. बरोबर? जिथं दुःख नसेल, आसू येणार नाही, म्हणजे अश्रू येणार नाही, अशा ठिकाणी तुला मी घेऊन जातो. म्हणजे स्वर्गच ना, असं म्हणता येईल की नाही? स्वर्ग एकदम इतकी चांगली जागा. बरोबर? त्याला पॅराडाईज असं म्हणायचं. पॅरासेल्फिश काय शब्द बनवलेला आहे किंवा फारच सेल्फिश असं त्यांना म्हणायचं असेल, वाटलंच तर या शब्दाचं एकदम मिनिंग चेक करून घ्या. पॅरासेल्फिश असा शब्द आहे का? असेल तर तुम्ही मला होमवर्क समजा आणि या शब्दाला मला सेंड करून द्या मिनिंग चेक करून. ओके. पॅराडाईज, पॅरालिटिक, पॅरासाइट आपण पाहिले. जो दुसऱ्यांच्या अर्निंग वरती, इन्कम वरती, कमाईवरती जगतो त्याला काय म्हणतो आपण? पॅरासाइट. नेक्स्ट क्वेश्चन वाचून घ्या, तोपर्यंत मी पाणी पिऊन घेतो. Which of the following options refers to shopper? शॉपर म्हणजे काय असतं? जर मी एखाद्या ठिकाणी काम करतोय, मग मला घरून ऑफिसला जाण्या येण्यासाठी एक गाडी आहे माझ्याकडे, तर मी एखाद्या ड्रायव्हरला हायर करतो, म्हणजे ड्रायव्हर ठेवतो गाडीचा. तो जो ड्रायव्हर असतो ना त्याला शॉपर असं म्हणतात. अ पेड ड्रायव्हर फॉर अ प्रायव्हेटली ओन्ड कार. माझी स्वतःची एक गाडी आहे, कार आहे, तर मग त्या कारसाठी मी जो ड्रायव्हर ठेवतो त्याला शॉपर असं म्हणतात. CHAUEUR स्पेलिंग बघा. CHAUEUR शॉपर. ओके, चलो. A literary composition which says something but means something different. ओके, आता मग त्याचं यांनी काय विचारलंय? मिनिंग विचारलं. A literary composition which says something but meaning is different. मग याचा एक्झॅक्ट मिनिंग काय? आता तुम्हाला मी आता अर्थात याच्यामध्ये जे शब्द आहेत यातील ओड हा एक्सप्लेन केला आहे, एलिजे एक्सप्लेन केला आहे, सोनेट आणि एलेगरी राईम. आता हे या ठिकाणी जे आन्सर असणारे एक्सप्लेन केलेले शब्द आहेत तर काही दोन, हे काय आन्सर नाहीये. आपला आन्सर असणार आहे अ लिटररी कंपोजिशन विच से समथिंग बट मीन्स समथिंग डिफरंट. हे असतं एलिगरी. मग एलिगरी काय असतं याच्या अगोदर सुद्धा आपण पाहिले. एलिगरी म्हणजे अशी एक कथा असते ज्या कथेमध्ये जे स्पिरिच्युअल आयडियाज वगैरे आहेत, जसं की मृत्यू असेल, आणखी काय म्हणता येईल, थोडक्यात जन्म, मृत्यू किंवा अगेन स्पिरिच्युअल वेगवेगळ्या आयडियाज, यांना त्या कथेमध्ये काय केलेलं असतं? पात्र म्हणून नेमलेलं असतं, पात्र ठरवलेले असतात. बरोबर? परंतु त्याच्या माध्यमातून दुसरं काहीतरी सांगायचं असतं. म्हणजेच काय की एलिगरी ही काय असते? रूपक दिलेलं असतं, त्याला म्हणून रूपक कथा असं म्हणतात. या रूपक कथा. मग हेच आहे अ लिटररी कंपोजिशन विच से समथिंग बट मीन्स समथिंग डिफरंट. जरी आपण कशाच्या माध्यमातून त्याला वेगवेगळ्या कॅरेक्टर्सच्या माध्यमातून, स्पिरिच्युअल आयडियाज यांना कॅरेक्टर मानलेला आहे, त्याच्या माध्यमातून स्टोरी सांगतो,
परंतु आपल्याला सांगायचं वेगळंच असतं. म्हणून हा एलिगरी शब्द बऱ्याचदा आपण पाहिलेला आहे. आता ओडीई, ओड हा शब्द काय असतो? अ पोयम, अ पोयम इन प्रेज, PRAIS, इन प्रेज ऑफ ए पर्सन. एखाद्या व्यक्तीची प्रशंसा करण्यासाठी जी कविता केलेली असते त्या कवितेला काय म्हणतो आपण? अ प्रेज, सॉरी, अ पोयम इन प्रेज ऑफ अ पर्सन, त्याला म्हणतात ओडीई, ओड. राहिलं एलिजी. मग एलिजी काय असतं बघा? एखादी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या काय म्हणता येईल त्याला, मृत्यूच्या वेळेस वगैरे, मृत्यूच्या वेळेस नाही म्हणता येणार, परंतु हा म्हणताय, काय अडचण नाही. एलिजी, शोकगीत. एखादी व्यक्ती गेली आहे, निधन वगैरे झालंय, तर त्या व्यक्तीला शोक म्हणून, दुःख म्हणून जे गीत म्हटलं जातं त्याला एलिजी असा शब्द आहे. ओके. मॉर्नफुल सॉन्ग असं त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण, MOURN, मॉर्नफुल सॉन्ग म्हणजेच काय? शोकगीत. एलिजीला काय म्हणतो आपण? शोकगीत. शोकगीत असतं एलिजी. एलिगरी सांगितलं, एलिजी सांगितलं, ओड सांगितलंय, अ पोएम इन प्रेज ऑफ अ पर्सन. राहिला सोनेट, SONNET. हे जे SONNET आहे, सोनेट, हा लिटरेचर मधील पार्ट आहे. म्हणजे एन्शंट पार्ट मध्ये, एन्शंट म्हणण्यापेक्षा मिडिवल मध्ये म्हणू आपण. जसं की अलीकडे शेक्सपियरने वगैरे जे लिहिलं त्याच्यामध्ये या फॉर्म मध्ये त्यांनी लिहिले, म्हणजे सोनेट्स लिहिले. म्हणजे काय? 14 लाईन्सची जी कविता असते त्याला सोनेट असं म्हणतात. मग असे सोनेट शेक्सपियरने लिहिलेले आहेत. जर मी आता 2-3 वेळेस शेक्सपियर शब्द उच्चारलाय, तर शेक्सपियर या शब्दाचं स्पेलिंग तुम्हाला माहित आहे का? असेल तर मला कळवायचं. नंबर तुमच्याकडे आहेच. काय नंबर आहे? 7796060795. आपल्या पुणे इंग्लिश क्लबच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा ज्या गोष्टी आहेत अशा अभ्यास करताना जे मला समोर येतात, मला असं वाटतं की तुम्हाला माहित असायला पाहिजे, त्या मी स्क्रीनशॉटच्या माध्यमातून वगैरे शेअर करत असतो बघा. पुणे इंग्लिश क्लब, PUNEENGLISH, पुणे इंग्लिश, आणि क्लब CLUB सर्च करा, येऊन जाईल पुणे इंग्लिश क्लब. त्या ठिकाणी आपण असं काहीतरी शेअर करत असतो, ते वाचत चला. फार महत्वाचं आहे. मला असं वाटतं जर मी इंग्लिश शिकवतोय तर तुम्ही ते व्यवस्थित फॉलो केलं पाहिजे. जर तुम्ही मला फॉलो करताय तर आणखी सिरियसली ते तुमच्यामध्ये काय झालं पाहिजे, इनकल्केट झालं पाहिजे. मला जे सांगायचे ते त्याच्यामुळे करत चला. लिटररी कंपोजिशन काय आहे? त्याला एलिगरी असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वन हु इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट स्मॉल डिटेल्स. लहान सहान गोष्टींकडे फार लक्ष देणार त्याला मेटिक्युलस असा शब्द आहे. METICULOUS, मेटिक्युलस. मग हा कोण असतो? आर्टिसन. हा लक्षात आला का आता? वन हु इज व्हेरी पेक्युलियर अबाउट स्मॉल डिटेल्स, जो फार लहान सहान गोष्टींकडे लक्ष देतो, ध्यान देतो, विनाकारण असतं खरं तर ते, त्याला मेटिक्युलस असं म्हणतात. आर्टिसन कोण असतो? कारागीर. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे जे कारागीर असतात ते खरं तर सेमी स्किल्ड वगैरे म्हणतात, अर्धकुशल कारागीर यांना म्हणतात. ओके, आर्टिसन्स. कनॉयझर एक शब्द आहे. वन हु इज एक्सपर्ट और वन हु हैज व्हेरी गुड अंडरस्टँडिंग ऑफ आर्ट्स, म्युझिक, फूड अँड ड्रिंक्स. म्हटलं तर कनॉयझर शब्द भरपूर वेळा घेतलाय, तरी लिहून देतो, तुम्हाला सांगतो, तुम्ही लिहून घ्या. वन हु इज व्हेरी गुड ॲट or one who has very good understanding of arts, music, food, drinks, etc. या सर्व क्षेत्रांतील जो दर्दी असतो किंवा जाणकार असतो, ओके, दर्दी, जाणकार, त्याला म्हणतात कनॉयझर. स्पेलिंग मग लक्षात घ्या, CONNOISSEUR, कनॉयझर. मेटिक्युलस पाहिला, आर्टिसन पाहिला, इमॅक्युलेट. इमॅक्युलेटचं या शब्दाचं मिनिंग काय मग? मी असा आता टर्न होणार आहे. आता माझ्याकडे पाहिल्याच्या नंतर तुम्हाला काय दिसत? इमॅक्युलेट आहे म्हणजे काय? निष्कलंक, सुपारीच्या खांडासारखा एकदम, काय म्हणता येईल, निष्कलंक म्हणतात ना, तशा प्रकारे. ओके, सो इमॅक्युलेट. इमॅक्युलेट या शब्दासाठी आपल्याकडे शब्द आहे, इथे लिहितो बघा आता,
BLAME, ब्लेमलेस. अर्थात तुम्हाला समजून यावं म्हणून सांगितलं. ओके, तसं इथे खरंच आहे. ब्लेमलेस किंवा याचा आणखी एक मराठी शब्द मराठीमध्ये निष्कलंक, ब्लेमलेस किंवा स्पॉटलेस असा एक शब्द आहेच आपल्याकडे, SPOT, स्पॉटलेस. काय ना, फार याचा अर्थ असा नाही समजून घ्यायचा की स्वतःविषयी जास्त काही बोलतोय वगैरे. शब्द समजणं महत्वाचं आहे, त्याच्यासाठी काही ना काही सांगितलं जातं. नेक्स्ट, अ पर्सन हू लिव्स हिज कंट्री टू सेटल अब्रॉड. आता बघा, हे एका व्यक्तीची काय आहे, कंट्री आहे, देश आहे. एका व्यक्तीची कंट्री आहे ए, मग ते ए या देशातून दुसऱ्या देशात जाते, म्हणजे काय, ही LEAVS, लिव्स हिज कंट्री, लिव्स सोडून दुसऱ्या कंट्रीत जाते ना, तिथं सेटल होण्यासाठी. याला काय म्हणतो आपण, एमिग्रंट, EMIGRANT, एमिग्रंट. आता कळालं का, एक व्यक्ती आहे ती ए या त्याच्या देशातून सोडून, ए हा त्या व्यक्तीचा देश सोडून ती बी या देशात राहण्यासाठी, सेटल होण्यासाठी जेव्हा जाते, त्याला म्हणतात एमिग्रंट, EMIGRANT, एमिग्रंट. आता बघा, आणखी एक शब्द आहे, ही व्यक्ती जेव्हा जाते असं आपण म्हणतो तेव्हा एमिग्रंट शब्द पूर्ण एक्सप्लेन केलेले आहेत. आणि जेव्हा जी व्यक्ती आहे, समजा आपण त्याला एक्स ही व्यक्ती म्हणू, ओके, एक्स ही व्यक्ती जेव्हा जाते तेव्हा एमिग्रंट. आता एक्स ही व्यक्ती ए या देशातून बी या देशामध्ये काय होते, ती येते, कम्स, तेव्हा त्याला जो शब्द आहे तो आहे IMMIGRANT, एमिग्रंट, एने. ओके, अ पर्सन हू कम्स टू लिव्ह परमनंटली इन फॉरेन कंट्री. अ पर्सन, समजा एक्स आहे, अ पर्सन हू कम्स टू सेटल इन धिस कंट्री फॉर गुड, म्हणजे परमनंट, त्याला आपण एमिग्रंट असा शब्द आहे. सोडून जाणे, EMIGRANT. एखाद्या देशामध्ये येणे परमनंट साठी, त्याला EIMMIGRANT, एमिग्रंट. मायग्रंट म्हणजे काय, एखाद्या ठिकाणाहून, नॉर्मल शब्द आहे हा, तो येणे जाणे अशा अर्थाने नाही, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करणे. स्थलांतरित असा अर्थ आहे, स्थलांतरित, मायग्रंट. आणि एमिनंट, एमिनंट या शब्दाचा अर्थ आहे फेमस. आणखी एक त्याच्यासाठी शब्द आहे RENO, रिनाउंड, WNED, रिनाउंड. ओके, एमिनंट पर्सनॅलिटी, रिनाउंड पर्सनॅलिटी, फेमस पर्सनॅलिटी. 3 शब्द लक्षात ठेवा. आन्सर काय असेल मग, वन हू लिव्स, EMIGRANT. आणखी एक प्रश्न याच्यावरती आहे, an account in the newspaper of the funeral of one deceased is called, deceased म्हणजे मृत. ओके, मृत म्हणजे मेलेला. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल तर त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीविषयी तिचं फ्युनरल वगैरे कधी असेल, म्हणजे लास्ट राईट्स म्हणतात ना, अंत्यविधी कधी असेल वगैरे, किंवा त्या संबंधाने मृत्यू संबंधीची माहिती इतरांना कळावी, याच्या संबंधाने जी माहिती असते ना, त्याला काय म्हणतात न्यूजपेपर मध्ये. इंग्लिश न्यूजपेपर जर वाचला तर तुम्हाला ऑबिच्युअरी दिसतं बघा, ऑबिच्युअरी, मृत्यू संबंधीची माहिती देणारी छोटीशी एक काय असतं, एक बॉक्स आलेला असतो, त्याला ऑबिच्युअरी असं म्हणतात. आणि मग त्याच्या घरचे सांगतात की सो अँड सो लेट, सो अँड सो, हे आमचे जे काही होते पाहुणे होते किंवा जवळचे नातेवाईक, यांचं निधन झालेलं आहे, आणि त्यांचं जो काही 10वा आहे, 13वा आहे, काय जे असेल ते कधी आहे वगैरे वगैरे असं. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर सगळं काम म्हणजे चांगलं काम केलं, 2 लग्न केले, 5-6 लेकरं झाले वगैरे, बरोबर. त्याला काय म्हणतो, ऑबिच्युअरी असं म्हणतो. सॉरी, ऍस्ट्रॉनॉमी आपण शब्द पाहिलाय, खगोलशास्त्र, ग्रह ताऱ्यांचा सायंटिफिक स्टडी, द सायंटिफिक स्टडी ऑफ काय म्हणतात, स्टार्स, प्लॅनेट्स इटसेट्रा, इट इज कॉल्ड ऍस्ट्रॉनॉमी. आर्सेनल काय असतं, प्लेस शब्द पाहिलेला आपण, प्लेस वेअर आर्म्स and ammunitions are stored. A place where arms and ammunitions are stored, or a place where weapons and ammunitions are
स्टोर्ड. ज्या ठिकाणी वेपन्स, शस्त्र आणि अम्युनिशन ठेवलेले असतात त्याला आपण काय म्हणतो, आर्सेनल. ओके. आणखी एक शब्द आहे एमनेस्टी, याला जनरल पार्डन म्हणतात. जनरल पार्डन, PARDON म्हणजे काय, क्षमा, दया. तुम्ही पाहिलं असेल ना, प्रेसिडेंट ऑफ इंडियाला दया देण्याचा अधिकार आहे, दयेचा अधिकार आहे. म्हणजे काय, त्याला जर असं वाटलं की एखाद्या व्यक्तीला आपण काय करायला पाहिजे, दया दाखवायला पाहिजे, त्याची संपूर्ण शिक्षा माफ करायला पाहिजे, तर त्याला म्हणतो आपण एमनेस्टी. ओके. हा शब्द आणखी एका प्रश्नामध्ये पुढे येणार आहे. ऑबिच्युअरीज विचारलं होतं त्यांनी, एखाद्या मृत व्यक्तीच्या पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत, अंत्यविधी वगैरे त्याच्या संबंधी माहिती देणारी जी काय असते, एक छोट्या बॉक्स मध्ये माहिती येते, त्याला काय म्हणतात, तर त्याला ऑबिच्युअरी असं म्हणतात. मराठीमध्ये जर म्हटलं तर निधन वार्ता असं म्हणता येईल. ओके. मिस्टर देशपांडे वॉज अ गुड समॅरिटन. मग गुड समॅरिटन साठी काय शब्द आहे, सॉरी म्हणजे काय गुड समॅरिटन? गुड समॅरिटन या शब्दाचा अर्थ आहे की चांगली व्यक्ती, चांगला माणूस, फार जनरस असणार. मिस्टर देशपांडे वॉज जेन्युइनली चॅरिटेबल पर्सन. दिस इज द करेक्ट आन्सर. ओके. मिस्टर देशपांडे हे काय, जेन्युइनली म्हणजे एकदम प्रामाणिकतेने, चॅरिटेबल पर्सन होता, म्हणजे तो इतर लोकांना काय करायचा किंवा काय करायचे मिस्टर देशपांडे, तर आपण म्हणतो ना दान देणे वगैरे, दानशूर व्यक्ती होता. ओके. चॅरिटेबल म्हणजे दानशूर व्यक्ती वगैरे होत्या या अर्थाने. समॅरिटन या शब्दाचा सुद्धा तोच अर्थ आहे. समवन हू गिव्स हेल्प टू पीपल, इतर लोकांना मदत करणारा, त्याला आपण काय म्हणू, समॅरिटन. मिस्टर देशपांडे वॉज अ स्ट्रिक्ट पर्सन. स्ट्रिक्ट म्हणजे काय, कडक, जसं शिस्त असते ना, कडक शिस्त, त्याला स्ट्रिक्ट असं म्हणतात. मिस्टर देशपांडे वॉज अ स्टिंजी मॅन. स्टिंजी या शब्दाचे अर्थ पाहिलेत आपण. स्टिंजी म्हणजे काय, ECO, इकॉनॉमिकल. इकॉनॉमिकल म्हणजे काय, चिंगूस, चिक्कू, चिकट, पैसाच ज्याच्या हातून सुटत नाही, जो खर्चच करत नाही मित्रांनो, त्याला काय म्हणायचं, इकॉनॉमिकल. स्टिंजी किंवा मायझर असा सुद्धा एक शब्द, MISER, मायझर, पैसाच सुटत नाही. CLOSED, क्लोज्ड फिस्टेड. FISTED, क्लोज फिस्टेड म्हणजे काय, ज्याच्या हातून पैसा सुटत नाही असा. बघा मी काय काय शब्द दिलेत. स्टिंजी एक, इकॉनॉमिकल, मायझर, क्लोज फिस्टेड, 4 शब्द सांगितले. जरी सिनोनिमचं लेक्चर चालू नसतं तरी सुद्धा शब्द माहित असेल तर सांगायला काय अडचण. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, शहाणे करावे सकळ जन, कोणतरी म्हटलंय ना आपल्याकडे. लास्ट ऑप्शनला तसा काही अर्थ नाहीये. सिटीजन म्हणजे काय, नागरिक. दॅट्स इज अ लॉंग नरेटिव्ह पोएम. फार अशी मोठी पोएम जी असते ना, बरंच लिहिलं असतं त्याच्यामध्ये, बरंच म्हणजे बरंच, 1.5-2-3 पानाची पोएम, त्याला काय म्हणतात. मग आता आपण अर्थात जी लॉंग नरेटिव्ह पोएम असते याला एपिक असा शब्द आहे, EPIC, एपिक. ओके. बरोबर, एपिक असा शब्द आहे. मग राहिलेले 3 शब्द बघा. ओड म्हणजे काय, अ पोएम रिटन इन प्रेज ऑफ अ पर्सन, एखाद्या व्यक्तीची प्रशंसा करताना लिहिलेली पोएम असते, त्याला ODE असा शब्द आहे, ओड. त्याला ओडे नाही म्हणायचं लगेच, ओडे, ओडे असं नाही, ओड. एलिजी काय असतं, त्याला आपण शोकगीत म्हटले. येस, एलिजी शोकगीत, मृत्यूच्या वेळेस वगैरे वापरलं जाणारं एखादं गाणं. ए फ्युनरल सॉन्ग. ओके. आणि पुढे आहे एपिलॉग. एखादं पुस्तक असेल, कथा संग्रह असेल, एखादं नाटक असेल, त्याच्यामध्ये शेवटी साधारणतः 1-1.5-2 पानामध्ये या पुस्तकामध्ये अगोदर काय काय घडले असं शॉर्ट मध्ये सांगितलेलं असतं. इट इज नोन ॲज एपिलॉग. ओके. त्याला एपिलॉग असं म्हणतात, बरोबर का. एपिलॉग, द एंड ऑफ द बुक ऑर प्ले. कोणत्याही पुस्तकाचा, एखाद्या नाटकाचा जो शेवट असतो, त्या शेवटी 1.5-2 पानामध्ये किंवा काही 3-4 पानामध्ये थोडक्यात लिहिलेलं असतं, त्याला एपिलॉग असं म्हणतात. शब्दांचे अर्थ कळाले. आपला आन्सर काय असणार आहे, एपिक, अ लॉंग नरेटिव्ह पोएम. पुढे बघा. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स कॅन सबस्टिट्यूट द फ्रेज अ प्लेस फॉर कीपिंग क्लोथ्स. ज्या ठिकाणी आपण कपडे ठेवतो ना, त्याला काय म्हणतात, वॉर्डरोब.
WARDROBE, वॉर्ड्रॉप, वॉर्ड्रॉप, वॉर्ड्रॉप. ओके. मग आता पुढचे शब्द आहेत लायब्ररी. लायब्ररी म्हणजे काय? अ प्लेस वेअर बुक्स आर केप्ट, ज्या ठिकाणी पुस्तकं ठेवलेली आहेत त्याला लायब्ररी असं म्हणतात. सँक्च्युअरी म्हणजे काय? अभयारण्य, अभयारण्य ज्या ठिकाणी पक्षी प्राणी वगैरे असतात त्याला अभयारण्य असं म्हणतो आपण. लायब्ररी म्हणजे थोडक्यात ग्रंथालय. ॲपियरी, ॲपियरी शब्द समजून घ्या आणि त्याच्याबरोबर मी 2 शब्द लिहितो. एक आहे ॲपियरी, त्याचं मिनिंग सांगतो. थांबा, इकडे नाही, आपण इथे लिहूया. फर्स्ट इज ॲपियरी, a place where bees are kept, ज्या ठिकाणी बी म्हणजे काय? माशा, मधमाशा. बी, बी आणि त्याचं प्लुरल केलं बीज, असा शब्द आहे तो. बी प्लुरल केलं यस देऊ ना. अ प्लेस वेअर बीज आर केप्ट, ज्या ठिकाणी मधमाशा वगैरे मधमाशा ठेवलेल्या असतात त्याला ॲपियरी असं म्हणतात. ॲपियरी. ओके. APIARY. आणि दुसरा एक शब्द आहे आपल्याकडे AVIARY, ॲव्हियरी. मग ॲव्हियरी या शब्दाचं मिनिंग काय होतं? अ प्लेस व्हेअर बर्ड्स, BIRDS, बर्ड्स आर केप्ट. फक्त बीचच्या ठिकाणी बर्ड्स करा. अ प्लेस वेअर बर्ड्स आर केप्ट, त्याला काय म्हणतात? ॲव्हियरी. दोन्ही शब्द कळाले, ॲपियरी आणि ॲव्हियरी. ओके. आन्सर असेल आपलं या ठिकाणी वॉर्ड्रॉप, ज्या ठिकाणी काय ठेवतात? कपडे ठेवतात. अ प्लेस फॉर कीपिंग क्लोथ्स. अँड ओल्ड अनमॅरिड वुमन, यासाठी आपण पाहिले स्पिन्स्टर म्हणतात त्याला, बरोबर. विडो म्हणजे काय? विधवा. लग्न झाल्याच्या नंतर ज्या महिलेचा नवरा वारतो, ज्याचं निधन होतं त्याला विधवा असं म्हणतात. म्हणजे जिच्या नवऱ्याचं निधन झालंय आणि निधन झाल्याच्या नंतर ती लग्न करत नाही, तिला विडो असं म्हणतात. लास्ट एका लेक्चर मध्ये मी बॅचलरचं स्पेलिंग तुम्हाला चेक करायला सांगितलं होतं. बॅचलर म्हणजे लग्न न झालेला पुरुष. ओके, त्याला बॅचलर असं म्हणतात. स्पेलिंग बघा, BACHELOR, बॅचलर, लग्न न झालेला पुरुष. व्हर्जिन शब्द तुम्हाला माहित असेल, नसेल माहित असेल गुगलला चेक करा. the one who hasn't had a sex, त्याला व्हर्जिन शब्द आहे. आय डू नॉट हॅव, बघा हे सांगू शकलो असतो मी इकडे पाहून सुद्धा, पण काय व्हर्जिन शब्द दिला आहे. आय डू नॉट हॅव एनी हिस्ट्रिऑनिक टॅलेंट, माझ्याकडे कोणत्याही प्रकारचं हिस्ट्रिऑनिक टॅलेंट नाही. म्हणजे काय बरं? हिस्ट्रिऑनिक टॅलेंट म्हणजे हिस्ट्रिऑनिक या शब्दाचा अर्थ आहे हिस्ट्रीचा अभ्यास होतो का? नो, हिस्ट्री संबंधी नाही येते. हे फसवे ऑप्शन्स आहेत, फसवण्यासाठीचे ऑप्शन्स. एबिलिटी टू वर्क इन ए ड्रामा, एखादा ड्रामा म्हणजे नाटक जे आहे त्या नाटकामध्ये काम करण्याची जी क्षमता असते त्याला काय म्हणतात? हिस्ट्रिऑनिक टॅलेंट. ओके. नाटक वगैरे मध्ये काम करण्याची किंवा त्याला काय म्हणू आपण, अभिनय करण्याची जी एबिलिटी असते, क्षमता असते, त्याला नाटकामधील काम करण्याचे जे टॅलेंट आहे त्याला हिस्ट्रिऑनिक टॅलेंट असं म्हणतात. या लेक्चरमध्ये आपण इथे थांबतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये राहिलेले क्वेश्चन्स पाहूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत जय हिंद.